अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये 152च्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या आमच्या RPIच्या आमच्या उमेदवार आमची आशा मराठे हिला पुन्हा एकदा पक्षाने त्या ठिकाणी संधी दिली आहे आणि मला खूप आनंद आहे की आज शिवसेनेचे आमदारही काते साहेब आहेत, आमचा नीरज उभारे आणि संपूर्ण इथली टीम ही या ठिकाणी आहे. याच्या आधी सुद्धा आशा मराठेने अतिशय उत्तम असं काम केलंय. एक चांगला जनसंपर्क असणारी अशी लोकप्रतिनिधी म्हणून आशा मराठेचा नावलौकिक या भागामध्ये आहे आणि याही वेळेला तीच तिचा रेकॉर्ड मोडून पुन्हा एकदा मागच्या वेळेला जितक्या मतांनी आली त्यापेक्षा जास्त मतांनी या ठिकाणी इथली जनता तिला त्या ठिकाणी निवडून देईल, हा मला पूर्ण विश्वास है. बहुत ही अच्छा उत्साह का वातावरण है. कल ही हमारे सबके सर्वोच्च नेता भारतीय जनता पार्टी के और महाराष्ट्र के मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र जी फडणवीस, इनके साथ ही उप मुख्यमंत्री हमारे शिंदे साहब, इनकी बहुत अच्छी सभा जो है, एक प्रचार की शुरुआत उन्होंने वर्ली से की है. हर कार्यकर्ता में बहुत जोश है, उत्साह है और आप देख रहे हैं कि आज यहाँ पे भी 152 में भी आशा के साथ कितने सारे कार्यकर्ता खड़े हैं. रोज का काम चल रहा है. मैं अभी शिवड़ी विधानसभा से आ रही हूँ, वहाँ पे भी बहुत जोर शोर से काम चल रहा है. हर एक को एक ही है कि हमारा उम्मीदवार जो है वो चुन के लाना है. सारे कार्यकर्ता काम पे लगे हुए हैं और मुझे बहुत ही अच्छा वातावरण दिख रहा है. देखिए, ऐसा है कि ये संगठनात्मक, ये संविधानात्मक है, ये कानूनी है, लेकिन फिर भी जो हम देख रहे हैं कि ये लोगों का उत्साह है, जिस प्रकार से हमारे बिन विरोध KDMC और पनवेल और भी कई जगह पे जो चुन के आए हैं, ये कोई घटना बाह्य नहीं है, ये घटनात्मक है और इसके बारे में हमारे जो नेता है वो बात अपनी रख रहे हैं, लेकिन जो बातें हैं वो आपके सामने आ रही है. अरे बिल्कुल आएंगे, बिल्कुल आएंगे. मुझे बहुत खुशी है. मैं वहाँ पे थी, लेकिन आशा के कार्यालय का उद्घाटन है. मैं अपना सौभाग्य समझती हूँ कि मेरी सहेली, बहुत हमारी पुरानी सहेली है और बहुत काम करती है भारतीय जनता पार्टी ने. उसके काम का जो काम है, उसके कर्तृत्व देख के फिर से उसको एक बार यहाँ पे उम्मीदवारी दी है. मुझे दिल से खुशी है और मेरा आशीर्वाद है, मेरी शुभेच्छा है मेरे दोस्त के साथ है और मुझे पूरी उम्मीद है कि जिस लगन से आशा इस वार्ड में काम करती है, चेंबूरकर और यहाँ के 152 की सारे मतदाता भी उनके साथ जरूर रहेंगे. आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कालच वरळी डोममध्ये आपण पाहिलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी तसेच आमच्या महायुतीचे नेते आदरणीय रामदास आठवलेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रचाराचा श्रीफळ वाढून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्याच प्रसंगी आज कालपासून आमच्या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांचं आणि उद्याच्या होणाऱ्या नगरसेवकांचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. आज 155 त्यानंतर 153 करत मी आज 152ला आलोय आणि 152च्या आमच्या लोकप्रिय उमेदवार आशाताई मराठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालंय. अनेक महायुतीचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आजच्या या उद्घाटन प्रसंगी आशा मराठे यांना शुभेच्छा देतो आणि उद्याच्या विजयाच्या आजच उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. कालपासूनच आपल्याला माहिती आहे, जेव्हा आम्हाला चिन्ह मिळाल्याच्या नंतर आमची जाहीर सभा झालेली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जाहीर सभा झाल्याच्या नंतर आम्ही आजपासून परत प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज सकाळीच आम्ही घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सर्व आमच्या नेत्यांची वेळ घेऊन आत्ताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं, निवडणूक कार्यालयाचं आता उद्घाटन झालेले. त्या उद्घाटन करण्यासाठी आमच्या सन्माननीय महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षा आमदार चित्राताई वाघ आलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या चेंबूरचे आमदार कातेसाहेब आले. त्याचबरोबर आमचे RPIचे मुंबईचे सोनवणे सर आलेले आहेत. महाराष्ट्राचे सरचिटणीस सोनवणे साहेब सुद्धा इथे आलेले आहेत आणि ही आज जी लढत आहे ही महायुतीची लढत आहे आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्ते आज आमच्या बरोबर आहेत. जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी सकाळी रवी भाऊंना फोन केला होता, परंतु ते बिझी आला. मी रवी भाऊंना जाऊन पण भेटणार आहे आणि त्यांनी सोनवणे साहेबांनी सुद्धा त्यांचे समजूत काढलेले. ठीक आहे, थोडंफार होतं, परंतु माझे सर्व ज्या आज बघा इथे आमचे भाऊ राज लोखंडे भाऊ पण इथे आलेले आहेत. घुमरे भाऊंना पण आम्ही फोन केलेला आहे
आम्ही सर्व महायुतीचे एकत्र काम करू आणि सर्व कार्यकर्ते एकत्र काम करतील असं मला विश्वास आहे. जनतेची माझ्याकडून खूप आशा आहे त्यांच्यामध्ये की आशा म्हणून माझं नाव सुद्धा आशा आहे. तर मी जे 5 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर आमचा कार्यकाल संपल्याच्या नंतर सुद्धा मी जे काम केलंय आणि आज याच्या पुढेही त्यांची माझ्याकडून खूप अपेक्षा आहे आणि आशा आहे की आशा आमचं काम करू शकते आणि त्यांच्या म्हणजे खूप जनतेने मला खूप आशीर्वाद दिलेला आहे. तर मी माझ्या पूर्ण जनतेच्या आशा कधी मी मोडणार नाही. त्यांची जेवढी माझ्याकडून अपेक्षा आणि आशा असेल ती मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आज महायुतीच्या आमच्या उमेदवार आशाताई मराठे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज आमच्या सगळ्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेब हे महायुती सोबत आहेत. कालच वळीच्या डोम हॉलमध्ये आम्ही त्याप्रमाणे जाहीर घोषणा केलेल्या आहेत आणि रिपब्लिकन पार्टी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला त्याला निवडून आणण्यासाठी कामाला लागलेले आहे. आज सुद्धा आम्ही आशाताईंच्या प्रचारासाठी आशाताईंच्या कार्यालयासाठी मी स्वतः त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनात निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आहे आणि आम्ही आशा करतो की रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते थोडेसे मुंबई रिपब्लिकन पक्षाची संपूर्ण देशभर महायुती म्हणजे माननीय म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय नामदार रामदास आठवले केंद्रीय मंत्री असल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला महायुतीने सन्मानपूर्वक जागा सोडलेल्या आहेत. मुंबईमध्ये थोडं कार्यकर्त्यांची नाराजी आहे, परंतु कालच कार्यकर्त्यांची नाराजी काढून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या संपूर्ण सेंट्रल कमिटीने निर्णय ठरवला आहे की मुंबई शहर आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पार्टी ही महायुती सोबत राहील आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेबांच्या आदेशानुसार काम करतील. मुंबईमधली नाराजी थोडी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. अजूनही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहोत आणि निश्चितपणे मुंबईमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे नाराज कार्यकर्ते एकदम आपले हे करून म्हणजे तडफेने जोमाने या महायुतीच्या प्रचाराला लागतील आणि आज या ठिकाणी या सुभाषनगर या भाजपच्या कार्यालयामध्ये महायुतीच्या उमेदवार श्रीमती आशाताई मराठे यांच्या कार्यालयाचं मी उद्घाटन झालेलं आहे आमच्या सगळ्यांच्या हस्ते असं आम्ही जाहीर करतो आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना माझा आणि रिपब्लिकन पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुंबई शहरामध्ये एकही जागा न सोडल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे जवळजवळ 40 उमेदवार मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार झाले होते, परंतु त्यातल्या जवळजवळ 30 लोकांना आम्ही माघार घेण्यासाठी आमच्या समजावलेले आहे. काही ठिकाणी 7-10 ठिकाणी उमेदवार राहिलेले आहेत, त्यांना सुद्धा समजावण्याचा प्रयत्न, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही करणार आहोत. आणि रिपब्लिकन पक्षामध्ये ही नाराजी थोडी असल्यामुळं साहजिकच काही ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने लगेच जोमाने कामाला लागले नाहीत, परंतु निश्चित येत्या काही 2-4 दिवसामध्ये त्यांची नाराजी दूर करून आठवले साहेबांच्या आदेशानुसार ते जोमाने कामाला लागतील असा मला विश्वास आहे, पक्षाला विश्वास आहे. आशा मराठे यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि त्यांचा जास्तीत जास्त मताने विजय होईल याची मी आशा आहे. मला त्यांच्या नावामध्येच आशा आहे, तर त्यांची आशा ही पूर्ण होईल ही मी आशा करतो आणि आम्ही पण इथून इच्छुक होतो. पण पार्टीने जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य आहे आणि इथे कमळ चेंबूरमध्ये 4 वॉर्डमध्ये आपण लढत आहोत आणि एक शिवसेना लढत आहे. तर 5ही वॉर्डमध्ये आपले महायुतीचे कसे उमेदवार निवडून येतील याची काळजी सर्व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. मी त्यांना शुभेच्छा देतो.